या गणेशोत्सवामध्ये मी घेऊन येत आहे लाडू सिरीज। नमस्कार 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 माझ्या आईच्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मम्मी आजचा तिसरा लाडू कोणता? बेसनाचा लाडू आहे। बेसनाचा लाडू, अरे वा, जो लोकांच्या दातात चिकटतो, इकडे तिकडे टाळूला चिकटतो पण तरी सुद्धा खायचा असतो। त्याच्यावर सुद्धा सोल्युशन काढले आपण। अच्छा, पण पटापट सुरुवात करूया आपल्या तिसऱ्या लाडूला। लाडू बनवायला त्याचं नाव आहे बेसनाचा लाडू। ओके, द इंग्रेडिएंट टेबल इज हियर। पहिला हा जो आहे डाळीचं पीठ आहे, चणा डाळीचं पीठ आहे। हे तूप आहे, तूप, वेलची आहे, वेलची पावडर, भाजलेला रवा आहे, भाजलेला रवा, आणि ही साखर बारीक केलेली पिठी साखर। अरे बापरे, पहिल्यांदा आपण लहानपणी याच्यावर ताव खूप मारायचो मी जेवायच्या वेळेला। ताव मारून मारून 100 किलो झालाय माझा। आपण डाळीचं पीठ तव्यामध्ये टाकून घेऊया। ओके, आणि आपली ही सिरीज आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर लवकर आवरायचंय, म्हणून आपण म्हणजे कमीत कमी मटेरियल घेऊन लाडू बनवायचे आपल्याला। गेल्या वेळेला आपण अर्धा किलोचं माप घेतलं होतं, तर या वेळेला मी 1 वाटीचं पीठ घेतलंय। तर हे नुसतंच भाजायचं नाही। ओके, मग आता हे काय करायचं? हे नुसतंच भाजायचं नाही, तूप टाकून भाजायचं। तूप टाकून भाजायचं का? अच्छा, नाहीतर मग कडू वास येतो मग लाडूला। तर डाळीचं पीठ आपण डाळीच्या पिठामध्ये तूप टाकलेलं आहे। छान असं खमंग आपण भाजून घेऊया। साधारणतः किती वेळ हे भाजायचं आपल्याला? त्याचा कलर चेंज होतो लगेच। अच्छा, आणि एकदम पातळ होऊन जातं। हे जे दिसतात ना गाठी, ते गाठी दिसत नाहीत। अच्छा अच्छा, ते भाजून ते एकदम लिक्विड होऊन जातं। अच्छा, सेमी लिक्विड टाईप होतं। आणि नंतर मग ते झालं की ते थंड करायला ठेवायचं 10 ते 20 मिनिट। ओके, तोपर्यंत आपण हे भाजून घेऊया। आपण। हा मम्मी, काय मस्त वास सुटला का याचा? ते वास सुटल्यानंतरच ते असं म्हणजे आपल्याला समजतं की हे रेडी आहे लाडू बांधण्यासाठी। तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये, इथे मध्ये थोडासा जागा करायची। आणि तुला माहिती आहे ना, पहिल्या प्रथम आपण काय बोललो, टाळ्याला चिकटणारे लाडू म्हणजे बेसनाचे लाडू। तर त्याच्यावरती आपण नेहमी सोल्युशन काढत असतो। याच्यामध्ये थोडंसं काही लोक काय करतात, पाणी टाकतात, मी पाणी नाही टाकत। तर आपला रवा असतो ना बारीक, तर तो रवा एकदम मिक्सरला लावून घ्यायचा आणि थोडंसं तूप टाकायचं त्याला आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं। ओके, जेणेकरून ते लाडू एकदम चिकटणार नाही। हे सोल्युशन त्याच्यावरचं। आणि लाडू पण छान एकदम खरखरीत दिसतात, एकदम प्लेन दिसतात ना लाडू, म्हणून त्याच्यावरती हे सोल्युशन आहे की म्हणजे थोडासा रवा टाकला की ते खरखरीत होतात डाळीची लाडू, टाळाला चिकटणार, दातात चिकटणार नाही। माझी आई तर तांदळाचं पीठ टाकते। अरे बापरे, आईची रेसिपीला एनहान्स मॉडिफाईड केलं तू म्हणजे। सगळ्यातच तांदळाचं पीठ कोणी टाकतो, म्हणून थोडासा रवा टाकून घ्यायचा। झालं आपलं तर रेडी आहे। आता हे आपण थंड करायला ठेवूया। ओके, किती वेळ? 10 मिनिट म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलं ना, त्याच भांड्यामध्ये ठेवलं उघडं, तर ते लवकर थंड होईल। मी थंड झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये साखर टाकू आणि लाडू वळायला। गणपती बाप्पा मोरया। आणि गणपती बाप्पाच्या या उत्सवामध्ये जबरदस्त असा आयटम आता बनतोय, प्रसादाचा प्रकार। आजचा लाडू नंबर 3 वळायला घेत आहे माझी आई आणि बायको। हा फक्त खाणार, हा मोबाईल बघतोय आज। हा मम्मी, काय राहिलं आपलं ना सारण, त्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकूया। ओके, आता टाकायची का? साखर टाकूया। साखर पण? आज ठोका खाऊ काय मी? नको,
मोठी साखर आहे ती. एका हाताने. अरे यार तू तर यार मल्टीटास्किंग. अरे वा, जास्त नको बसू, तिला सुटत बसेल. एका हातानेच करायला लागले तू तर. अरे मस्त एकदम. मल्टी टॅलेंट सून सापडली मी तुला. सगळ्यात हुशार आहे. सगळ्यात हुशार आहे. एकच गेलेला कार्यक्रम. अभ्यास हे दाखव. वाव, एक नंबर. मी ते खाल्ल्यावरती वाटतं मम्मी काय की ते जे तू म्हणजे एक नवीन ट्रिक टाकलीस ना, काय चिकटायला नको म्हणून. मंडळी मी आहे ना ट्राय करून बघितला, एक लाडू खाऊन बघितला, मस्त लागला म्हणून बोललो. हे जर म्हणाल की ह्यानी कुठे खाल्लंय, वळलेलेच नाहीत लाडू आणि कुठे खाताय. आधी टेस्ट करणारा माझा आहे ना हा टेस्टर. हाडाचा टेस्टर, सॉफ्टवेअर टेस्ट करतो आणि खाणं पण टेस्ट. आईने बनवलेलं खाणं ही. प्रथमेश हे बघ बरं कसं झाले. हा मम्मी खूप छान झाले. कसं कसं. हा मम्मी खूप छान झाले. मी कसं बोलतो पृथा तुझं जेवण? तसं नाही, तसं नाही, असं जेवण. टेस्टलेस पहिला शब्द. टेस्टलेस. टेस्टलेस नाही, पहिला शब्द. मेसची डाळ. आता मेसची डाळ झाल्यावर मेसची डाळ बोलणार, काय बोलणार. आतमध्ये असं मनामध्ये छान छान, पण ते बाहेर फक्त तोंडानं बोलू लागायचं आणखी छान होण्यासाठी. कारण ते बायकोने केलेलं असतं ना. हरभऱ्याच्या झाडावर जसं चढवायचं. मी ग्राउंडेड ठेवलं. सब हो गए लड्डू तयार. सगळे 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 भाजलं तुझा हात. तू जास्त आवडते त्याला. हे बघा, हे बघा, साऊथ इंडियन भात खाण्याची. भात खाते खाणारी लेडी अशीच लाडू करते. सापडला गडी. भात असंच खाते गरगरून. ते काय आम्ही आपला हळूहळू भात खातो, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू लाडू वळतो. हे दोन प्रकार चाललेले आहेत लाडू वळायचे, एक सिंग्युलर आणि एक प्लुरल. दोन हाताने, 2 हँडेड अँड 1 हँडेड. अरे गणपती बाप्पा थँक्यू अशी बायको दिल्याबद्दल. कशी अशी अशी एका हाताने सगळे काम करणारी. तर मम्मी आजच्या या तिसऱ्या लाडूचा, बेसनच्या लाडूचा आजचा जो हा भाग आहे मस्त झालाय ना. एकदम छान झाला. कारण आपण शॉर्ट मध्ये सगळं करतोय, कारण ही काही दिवाळी नाहीये. म्हणून थोडे थोडे आपण लाडू करतोय आणि पटकन रेसिपी होण्यासाठी आपण पटापट करतोय. तर मंडळी तुम्हाला हा आमचा आजचा तिसऱ्या लाडूचा, गणपतीतल्या तिसऱ्या लाडूचा हा जो भाग आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि असे लाडू तुमच्या घरी बनवा, तुमच्या गणरायाला नैवेद्य बनवून दाखवा आणि तुम्ही सुद्धा ते ग्रहण करा, खावा. जर ती टेस्ट आवडली असेल तर ती टेस्ट नक्कीच आम्हाला आमच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून असे प्रकार, वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या म्हणजे माझ्या आईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.